आणि यानंतर बातमी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटाची आहे। गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा चव्हाणांनी केला आहे। मुंडेंच्या प्रवेशाला सोनिया गांधींनीही परवानगी दिली होती असा गौप्यस्फोटच पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। तर चव्हाण यांचं वक्तव्य योग्य नसल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला। तर ती मला माहित नाही काहीतरी केली पण एक गोष्ट आता तुम्ही प्रश्न विचारला सांगतो। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मी मुख्यमंत्री असतो आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली, त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मला राजीनामा द्यावा लागेल, मला खासदारकीचा, मला मंत्री करा, कारण मला निवडणूक लढावी लागेल। हे दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून लढणार नाही। तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच, मला मंत्री करा। त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री एकदम शक्य होईल की नाही, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल। की पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्याला हे शोभणार नाही आणि योग्यही नाही। त्यांच्या या सर्व चर्चेतून, माहितीतून पुन्हा एक गोष्ट घडते की माननीय सोनियाजींच्या पेक्षाही डॉक्टर मनमोहन सिंगजी हे श्रेष्ठ होते, हा जो भाव त्यांच्या वक्तव्यावरून येत आहे तोही त्यांचा अंतर्गत राजकारणाचा प्रश्न असू शकतो, पण सोनियाजींनी हिरवी झेंडी दाखवली आणि डॉक्टर मनमोहन सिंगजी यांनी थांबवलं, मला वाटतं की हे कोणालाही पटणार नाही।